पत्रकारांवरील खंडणी गुन्हे दाखल प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीने घेतली विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची भेट, निवेदन केलं सादर। महाराष्ट्र राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले, मारहाण, धमकी यासारखे प्रकार वारंवार घडत असून बातमी लावण्यावरून वाळू माफिया, गुटखा माफिया व राजकीय लोकांकडून पत्रकारांवर नेहमीच हल्ले होत आहेत। बातमी लावण्यावरून हल्ले, धमकी, मारहाण असा प्रकार होत असेल तर पत्रकारिता करायची कशी याचा प्रश्न निर्माण झाला। लोकशाहीचा चौथा स्तंभ आज अत्यंत बिकट अवस्थेतून वाटचाल करतोय। अशातच ग्रामीण भागातील पत्रकारावर बातमी लावण्यावरून खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढतंय। वास्तविक पाहता ग्रामीण भागातील पत्रकार अल्प मानधनावर काम करतात, त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असते। अशातच खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानं त्या पत्रकारांचं कंबरड मोडलंय। काही अवैध व्यावसायिक व प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून व चुकीची माहिती देऊन ग्रामीण भागातील प्रामाणिक पत्रकारांवर दबाव आणण्यासाठी खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल करतात। ही बाब अतिशय गंभीर आहे, लोकशाहीला मारक आहे। खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानं पत्रकारांची जनसामान्य माणसात प्रतिमा खराब व मलिन होते। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर, अक्कलकोटसह अन्य तालुक्यात अनेक पत्रकारांवर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल आहेत। याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक साहेबांनी ज्या पत्रकारांवर खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत या अशा पत्रकारांची स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन केली। यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, सोलापूर जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी, सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वघू, समन्वयक लक्ष्मण सुरवसे, सचिव रमेश दग्गारी, संघटक गणेश निंबाळकर, रशीद शेख, बसवराज हमाले, परमेश्वर आटीपामुल उपस्थित होते। पत्रकारांवरील खंडणी गुन्हे याबाबत सखोल चौकशी न झाल्यास आंदोलन, यशवंत पवारांची माहिती। सर्वसामान्य माणसांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून वंचित, पीडित, अन्यायग्रस्त, अत्याचारग्रस्त लोकांना लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका पार पाडणाऱ्या प्रामाणिक पत्रकारांवर खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी असा सवाल प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी उपस्थित केला। खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यामुळे पत्रकारांची समाजात बदनामी होऊन प्रतिमा खराब होते। सोलापूर जिल्ह्यातील ज्या पत्रकारांवर खंडणीसारखी गंभीर गुन्ह्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी मार्फत स्वतंत्र चौकशी करावी, अन्यथा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं रस्त्यावर आंदोलन करावं लागेल असा इशारा प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिला। पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये। सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते। बाजारात सुमारे 4500 ते 5500 किमतीची पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते। या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय, आपण या संधीचा लाभ घ्यावा। महत्त्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे। नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही। सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील। या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं। नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43। जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर।